संसारी, उपजला प्राणी नरा हे संसारी, बैसला शेजारी काळ उषा, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, खाटिकाचे घरी अजा पुत्र पाहे, खाटिकाचे घरी अजा पुत्र पाहे, कसा ब्याची गाय वाचे कैसी, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, तुका म्हणे काही करा काढा काढी, तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नये, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे. विठ्ठल 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 विठ्ठल. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. हो त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू. गंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्यरासी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचन अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदातारू, कैलास राणा शिवचंद्रमोळी. फणींद्र माथा मुगुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी. तुझ
सुलवी न शंभो मज कोण तारी. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासू भटा. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. विठला विठल विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय, परम श्रद्धेय, परम पूजनीय पिताश्री कैलासवासी रामचंद्र पुंजाजी थेटे. खरं तर बाबांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे. इको कमी करा दादा बोलताना, कडक ठेवा आवाज. प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक, आपतेष्ट मित्र, परिवार, परी पाहुणे, सगळे सोयरे, आपण सर्वजण आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी जमलेला आहात. बाबांच्या पशामध्ये त्यांचा अतिशय गोड असा कुटुंब परिवार आहे. त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी, शकुंतला रामचंद्र थेटे, त्यांचे मुलं आहेत श्रीमान गौरव रामचंद्र थेटे, श्रीमान सागर रामचंद्र थेटे. त्यांची मुलगी आहे सौभाग्यवती योगिता दौलतराव फडोळ. त्यांचे भाऊ आहेत पांडुरंग पुंजाजी थेटे, बहीण आहे चंद्रभागा निवृत्ती पेलमहाले. त्यांचे पुतणे या ठिकाणी आहेत ज्ञानेश्वर दादा असतील, सोपान दादा, बाळासाहेब दादा, उत्तम दादा. नातू आहे शिवांश आणि कुमारी आदेशश्री. अशा प्रकारे अतिशय गोड असा परिवार ह्या थेटे बाबांचा. आणि खरं तर बाबांच्या जाण्यानं या थेटे परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण आपल्या बाबांना एक सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता या थेटे परिवारानं आपल्या वडिलांच्या निमित्तानं गोड असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः संपूर्ण परिवाराचे मनापासून ऋण व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी मला संपर्क झाला, या ठिकाणी बाबांचे जावई आहेत आदरणीय आमचे बंधू दौलतराव फडोळ. खरं तर दादांच्या माध्यमातून आणि ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी गौरव दादा असतील, सागर दादा असतील, शकुंतला या असतील, या सर्वांच्या माध्यमातून संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वाकचौरी यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र श्रुतीला अभिवादन करून महाराज मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया. मस्तक हे पायावरी, त्या वारकरी संतांच्या, त्या वारकरी संतांच्या, त्या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, त्या वारकरी संतांच्या, त्या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, संतांच्या, संतांच्या. मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी, माळकरी, वारकरी, कुणी महाराज मंडळी, कुणी ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. आता पहिली सूचना सांगते. कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड आता करायची नाही. पुरुष मंडळ बिचारे शांत आहे, म्हणजे शांतच असतात. पण खास करून माझ्या माता भगिनी,
तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, नातवंडाचं बरं आहे का, मुलाचं बरं आहे का, सुनबाई बोलते का नाही, बोलते का नाही, सगळ्या गप्पा मारू आपण. पण कीर्तन झालं की निवांत 2 तास अगदी माझ्या सगट चालेल ना, चालेल का, हा नाही म्हणा ना काहीतरी, चालेल ना, हा हो म्हणतात त्या काय टेन्शन नाही. पण कीर्तनामध्ये कुणी बडबड करायची नाही. कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी येईल जन्मा. पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचंय आता, विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग इको कमी करा. संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबाराया. कोण तुकोबाराया, त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता असे तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायांचा 4 चरणांचा जन्माला आलेला आहात, पण प्रत्येकाला मात्र मारायचं आहे. पण तो काळ तुम्हाला आम्हाला कसा घेऊन जाणार, नवे नवे कोणासारखा घेऊन जाणार, याच्या दृष्टांत याचे दाखले माझ्या तुकोबारायांनी अभंगामध्ये दिलेले आहेत. नवे नवे जीवन जगत असताना आपण जीवनामधली आपली वेळ अनमूल्य आहे. जीवनामधली घडी ही फार अनमूल्य आहे. कारण एकदा की वेळ निघून गेली मग पश्चाताप करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. म्हणून या ठिकाणी आलेला आहात. जरा ही वेळ जाऊ न देता भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा. कारण आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक दिवस असा येणार आहे का प्रत्येकाला मरावं लागतं. याचा उपदेश करणारा 4 चरणांचा गोड असा भंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. कैलासवासी ज्या बाबांच्या निमित्तानं कीर्तनासाठी आपण जमलेला आहात, त्या बाबांना आपल्यामधून जाऊन गेले 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला, आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. खरं तर आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. आणि नव्हे नव्हे ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. महिला मंडळ, जेव्हा तुम्ही माहेरामध्ये जा आणि तुमच्या माहेरात तुमची आई नसू द्या, मला सांगा माहेरामध्ये करमतं का? सुनं सुनं वाटतं. कारण का आईशिवाय माहेरे माहेर वाटत नाही. आईशिवाय माहेरामध्ये आनंदच वाटत नाही. पण जीवन जगताना जीवनामध्ये जेवढं आईला महत्त्व आहे ना, त्याच तुलनेमध्ये जीवनामध्ये बापाला सुद्धा फार महत्त्व आहे. जेवढी किंमत आईला, त्याच तुलनेमध्ये जीवनामधला बाप सुद्धा हा फार महत्त्वाचा आहे. कारण सांगेल तुम्हाला, एखादं घर असेल, त्या घराची शोभा म्हणजे आपली आई आहे. त्या अंगणाची कला म्हणजे आपली आई आहे. आणि त्या घराचा कळस ती सुद्धा आपली आईच आहे. पण लक्षामध्ये घ्या, त्या घराचा पाया तो आपला बाप असतो. आता मला सांगा, घराची शोभा सुद्धा दिसते, घराचा कळस सुद्धा दिसतो, पण घराचा पाया दिसतो का? नाही. कारण तो जमिनीमध्ये गाडला गेलेला आहे. का ज्याप्रमाणे आईचं प्रेम दिसतं, पण बापाचं प्रेम हे जरासं लपून असतं. आणि हाच कुटुंबाचा पाया, हाच कुटुंबाचा जर आपला बाप ज्या दिवशी घरामधून निघून गेला ना, मात्र त्या दिवशी ते घर कोसळण्याकरता वेळ लागत नाही. बाप घराचा तो पायाई, कळस त्यावर जेव्हा खचा तो न पाया, तेव्हा कोसळ ते घर. बाप
आपल्या कुटुंबाचा पाय आहे, तो आपल्या घराचा आधार आहे. आणि हाच बाप आपल्या घरामधून निघून गेला का मात्र त्या दिवशी आपल्या बापासारखं प्रेम, आपल्या बापासारखा विश्वास, आपल्या बापासारखा आधार या जगामध्ये पुन्हा कुठेच मिळत नाही. महिला मंडळ, ज्या दिवशी जीवनामधला तुमचा बाप निघून गेला मात्र त्या दिवशी तुम्ही कुणाकडे बापाचं प्रेम मागा, बापाचा विश्वास मागा, बापासारखा आधार मागा. पण एकदा की स्वतःचा बाप निघून गेला ना, तुम्ही कुणालाही किती बाबा बाबा म्हणा, बाबा बाबा म्हणून हाक मारा, पण आपल्या बापाची सर दुसऱ्याला येऊ शकत नाही. बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना, माझ्या बापाची गसर शेजे नाराला येईना. बाबा बाबा करीते बाबा सुखाचे सागर, निळ्या अभाळाई बढा त्यांच्या माईचा पदर. बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. खरं तर बाबा म्हणायला किती गोड वाटतं. बाबा हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं मायबाप. पण ज्या दिवशी जीवनामधला हाच बाप निघून गेला का मात्र त्या दिवशी आपल्या बापासारखं प्रेम या जगामध्ये पुन्हा कुठे मिळत नाही. कारण ऐका, हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले, त्यांच्या फोटोकडे जर बघितलं ना, अतिशय गोड असा बाबांचा चेहरा, सात्विक असा बाबांचा चेहरा, अतिशय गोड अशी बाबांची मूर्ती आहे. बाबांचं जाण्याचं वयच नव्हतं, पण म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. अगदी कुणी असू द्या त्याची मदत या ठिकाणी रामचंद्र बाबांनी केली. कोणाला कुठली अडचण असू द्या, पण धावून रामचंद्र बाबा गेले. अगदी आपल्या परिवारावरती, आपल्या मुलांवरती, आपल्या मुलींवरती चांगल्या प्रकारचे असे संस्कार केले. पण हे बाबा आज या परिवारामधून निघून गेले का. त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या पत्नी आहेत. सांगेल महिला मंडळ तुम्हाला, जीवनामध्ये अगदी कोणती स्त्री असू द्या, पण ज्या दिवशी जीवनामधला पती निघून गेला का त्या दिवशी कपाळावरचं कुंकू पुसलं जातं. आणि ज्या दिवशी कुंकू पुसलं गेलं की अवस्था होते, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. एकाएकी आली हवा विजला माझ्या मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. कुणी असू द्या महिला मंडळ, मात्र ज्या दिवशी जीवनामधला पती निघून गेला का त्या दिवशी कपाळावरचं कुंकू पुसलं जातं. आणि लक्षामध्ये घ्या, कुंकवाच्या आड लपलेली असते ती म्हणजे आपली कर्मरेखा. पण ज्या दिवशी कुंकू पुसलं गेलं की आपलं कपाळ उघडं पडतं आणि कर्मरेखा सगळ्या जगाला दिसते. माझ्या कर्माची रेखा लपे कुंकवाच्या खाली, पुसुनिया गेले कुंकू रेखा उघडी पडली, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. का ज्याप्रमाणे एखादा दिवा आपण लावलेला असावा, वाऱ्याची झुळूक त्या ठिकाणी यावी, दिव्यावरती फुंकर मारावी, अशी अवस्था आज आईंच्या जीवनामध्ये आहे. कारण त्यांचा आयुष्याचा जो जोडीदार निघून गेला, त्यांचा साथीदार गेला, त्याच्या जाण्यानं या परिवारावरती दुःखाचा आघात त्या ठिकाणी कोसळला. कारण लक्षामध्ये घ्या, बाप कसा असतो, जिवंतपणे आपली पत्नी जर खचली ना, तू खचू नकोस, मी तुझ्या पाठीमागं आहे ना, असं म्हणणारा पती असतो. मुलगा जर म्हटला, बाबा भीती वाटते हो काम करण्याकरता, पण बाळा तू पुढे हो रे,
त्या मुलाच्या पाठीवरती थाप टाकणारा श्रीमंत मानाचा माणूस आपला बाप असतो. ज्या दिवशी मुलगी आपल्या माहेरामध्ये येते, बाबा थोडं टेन्शन आलंय हो, पण बाळा अगं टेन्शन घेऊ नये ना, नको ना, तुझ्या पाठीमागे तुझा बाप हा खंबीरपणे उभा आहे. ऐका, आपल्या जीवनामध्ये असं म्हणणारा फक्त एकच माणूस, तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपला बाप असतो. आणि लक्षामध्ये घ्या, मात्र ज्या दिवशी हाच बाप जीवनामधून निघून गेला का त्या दिवशी डोळ्यामध्ये पाणी येतं. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सादऱ्याला किती ठिगाला जोडल्या आली, त्याच्या फाटक्या सादऱ्याला किती ठिगाला जोडल्या आली, त्याच्या उभ्या आयुष्याला कशी कातर लागल्या आली, त्याच्या उभ्या आयुष्याला कशी कातर लागल्या आली. मला कसंस होत या, मला कसंस होत या, कोणी बाबा म्हणताना, कोणी बाबा म्हणताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, 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 गोष्ट बापाची सांगताना. कारण आतापर्यंत डोळ्यामध्ये अश्रू येऊ दे, पण अश्रू पुसणारा आमचा बाप होता. पण ज्या दिवशी जीवनामधला आमचा बाप निघून गेला, डोळ्यामध्ये पाणी आलं. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. पुढे गोड सांगितलंय, त्यानं भराविला घास माझ्या इवल्याशा मुखात, त्याचा वरम कष्टाचा, त्याचा स्वभाव कष्टाचा, पण नांदे मी सुखात. त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन, पाला उसाच काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. पण हे परमेश्वरा, आमचे वडील आज आमच्या घरामध्ये नाही, आमच्या ह्याच वडिलांना सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती होण्याकरता आजचंही कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. ऐका, हल्लीचा वर्तमान काळ असा आहे, हल्लीच्या वर्तमान काळामध्ये अनेक लोक म्हणतात ना, कधी कधी कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं पुण्यस्मरण आणि कशाला ठेवायचं कीर्तन. बरोबर बोलता बोलता आपण सहज बोलतो, पण मला सांगा महिला मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतो? सगळ्यांना बोलता येत आहे ना? हा बिंदास बोला. मग प्रवचन असतं महिला मंडळ, प्रवचन असतं 1 तास, बरोबर आहे, प्रवचन असतं 1 तास. कीर्तन असतं पुरुष मंडळ, कीर्तन असतं 2 तास. पिक्चर असतो 3 तास, ते नाही सांगावं लागत. आणि तमाशा असतो रात्रभर. पण काय देणं घेणे आपल्याला, आपलं कीर्तन आहे 2 तास, पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आणि खुशाल नाही म्हणता. पण आता हो म्हटलात, हे माझं भाग्यच आहे. मात्र विठ्ठल 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 विठ्ठल. मग ऐका, श्राद्ध आपण का केलं पाहिजे याचं शास्त्रीय कारण असं आहे. आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती असू द्या, इको कमी करा, आपले आई वडील
आपले आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती, त्याच्या श्राद्धाच्या दिवशी आपण जे काय कीर्तन करतो ना, त्याच्यामुळे काय होतं आहे का, त्या गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होत असते. तुम्ही सांगाल काय सांगता महाराज, ती व्यक्ती आमच्यामधून आता निघून गेली, मग ती व्यक्ती आता कुठल्या जन्माला जाणार, कुठल्या योनीला जाणार हे आम्हाला माहीत नाही. मग त्यांच्या नावानं आम्ही तर पिंडदान करायचं का जे सकाळी घरामध्ये झालं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदान. ज्ञानदान म्हणजे आता चालू आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. जेवढी जास्त लोक बाबांच्या नावाने या ठिकाणी जेवतील तेवढ्याच उच्च कोटीची सद्गती ह्या बाबांना प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनही विधी केले जातात. पण आत्ताचं कलियुग आहे आणि आताच्या कलियुगामध्ये या गोष्टीवरती विश्वास न ठेवणारे पाखंडी लोक आताच्या काळामध्ये अनेक आहेत. मग ती लोक कधी कधी आई वडिलांच्या निमित्तानं कुठल्याही प्रकारचं पिंडदान नाही, कुठल्याही प्रकारचा सत्कर्म नाही, कुठल्याही प्रकारचा परोपकार नाही, कुठे भजन नाही, कुठे कीर्तन नाही, आपल्या आईबाबाच्या निमित्तानं काहीच करत नाही. मग ऐका, एकदा की आपल्या आईबाबाच्या निमित्तानं आपण कुठल्याच प्रकारची सेवा जर केली नाही, मग त्यावेळेला आपले पितर तुम्हाला आम्हाला शाप आह कटाच्याचे करीती पितर, आह कटाच्याचे करीती पितर, आह कटाच्याचे करीती पितर, आह कटाच्याचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. वडेची नागर गडवेची नावाज, वडेची नागर गडवेची नावाज. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. वडेची नागर गडवेची नावाज, वडेची नागर गडवेची नावाज, नवेची नावाज, नवेची नावाज. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. तुकोबऱ्यांचं गुड प्रमाणे. आता आहा कटा म्हणजे बोट मोडणं. काय महिला मंडळ, आहा कटा म्हणजे बोट मोडणं. आता बोट कसे मोडतात माहिती का तुम्हाला? बरं कधी मोडले का कोणाच्या नावानं? ते मला नका मोडून दाखवू. पण एकदा का पितरांच्या नावानं श्राद्ध कर्म जर केलं नाही ना, आपलेच पितर तुमच्या आमच्या नावाने बोट मोडतात. आणि मग एकदा की आपल्या पितरांनी तुमच्या आमच्या नावाने बोट मोडले का आपला प्रपंच किती सुखी करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्या प्रपंचामध्ये सुख काही मिळत नाही आणि दुःख मात्र संपत. याचं कारण हेच आहे. म्हणून त्या मूर्त वडिलांच्या निमित्तानं पिंडदान केलंच पाहिजे. स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये सांगतात, संकरो नरकायेव कुलघ्नानां कुलसच पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रियाः. पितरांच्या नावानं पिंडदान जर केलं नाही, या गोष्टी जर लोप पावल्या ना, आपले पितर तुम्हाला आम्हाला शाप देतात. याच्या उलट त्यांच्या नावानं या गोष्टी आपण जर केल्या ना, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. कारण एकदा की आपले पितर स्वर्गामध्ये गेले ना, का ते वाट बघतात. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, 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 पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. वंशी भक्त राज बाबा कोणी, बाबा कोणी, वंशी भक्त राज बाबा कोणी, बाबा कोणी. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, 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 स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, वंशी भक्त राज भावा कोणी. आपले पितर वाट बघतात की परमेश्वरा, माझ्या कुळामध्ये एखादा वारकरी मुलगा जन्माला यावा
एखादी माळकरी मुलगी जन्माला यावी का तिनं आमच्या नावानं कुठे सत्कार मग केलं पाहिजे. कारण का धन्य हरी भक्त जन्मले जावंशी सकळ कुळासे तारील पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्त राज भावा कोणी. म्हणून पितरांच्या नावानं श्राद्ध कर्म असेल, पिंडदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, या गोष्टी घडल्या पाहिजे. आणि म्हणून हे परमेश्वरा, आमचे वडील आमच्या घरामध्ये नाही पण आमच्या बाबांना या ठिकाणी सद्गती प्राप्त होऊ दे अशी आमची सर्वांची उत्कंठा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. उपजला प्राणी नरा हे संसारी. अभंग तुकोबरायांचा आहे. अभंगाद्वारे तुकोबराय सांगतात का उपजला म्हणजे जन्माला आला. आता लक्षामध्ये घ्या, जो जन्माला आलेला आहे प्रत्येकाला मरावं लागतं. जातस्य ध्रुवा मृत्यू. आणि जो मरतो त्या मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मृत्युष्य ध्रुवा जन्म. तुम्ही सांगाल महाराज काय सांगता, जन्म झाला का पुन्हा मृत्यू, आणि मृत्यू झाला का पुन्हा जन्म. माऊली गोड सांगतात, उपजेते नासे नासले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला आलेला आहे, निश्चित मरणार आहे. जो मेला तो पुन्हा जन्म घेणार, पण कशासारखा आहे, हे घटिका यंत्र जैसे. आता पुरुष मंडळ मला सांगा, घटिका यंत्र म्हणजे घड्याळ. मला सांगा घड्याळाला किती काटे असतात बरं? हा, तुम्हाला बोर झाला का? मी घरी जाऊ का? मग जरा फ्रेश बसार, मोठ्यानं बोला. घड्याळाला किती काटे असतात? कोण म्हटलं 12? पण किती काटे असतात? 3 काटे. पण लक्षामध्ये घ्या, त्या 3 काट्यांमधला जो काही सेकंद काटा असतो ना, तो सेकंद काटा रात्रंदिवस असा फिरत असतो. तो म्हणतो का आता मी फार थकलोय, 2 तास आता मी आराम करतो, असं म्हणतो का? अजिबात नाही. त्याप्रमाणे जन्म झाला का पुन्हा मृत्यू, आणि मृत्यू झाला का पुन्हा जन्म. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहात. प्रत्येकाला मारावं लागतं. मला सांगा, तुम्ही असं कधी ऐकलंय का हो? काय एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलाच नाही असं ऐकलंय का? आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. मग तो राजा असू द्या, तो फकीर असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो भिकारी असू द्या, प्रत्येकाला मारावं लागतं. ऐका, लांबचं जाऊ द्या, आपण आपल्या व्यवहारामधलं उदाहरण घेऊ. मला सांगा, 2021 मध्ये आपल्याकडे एक रोग आला होता महिला मंडळ. त्या रोगाचं नाव सांगता येईल का तुम्हाला? हां, कोणता रोग होता तो? हां, कोरोना. आता लक्षामध्ये घ्या, जेव्हा कोरोना आला, या कोरोनामध्ये अनेक श्रीमंत लोक गेले आणि गरीब सुद्धा गेले. पैशावाले सुद्धा म्हणजे लखोपती गेले, कोट्याधीश गेले, अब्जाधीश गेले, श्रीमंत गेले आणि भिकारी पण गेली. लहान मुलं गेले, तरुण माणसं गेली आणि म्हातारी माणसं पण गेले. पण लक्षामध्ये घ्या, या कोरोनामध्ये फक्त 2च लोक वाचले. इकडे लक्ष द्या, या कोरोनामध्ये फक्त 2च लोक वाचले. मग कोण वाचले सांगता येईल का? त्यांचं नाव गाव पत्ता काही सांगता येईल का? सांगू का मग? सांगू का मग? एक म्हणजे मी, बरोबर, आणि दुसरे म्हणजे तुम्ही. आता आपण वाचलात, पण कशासाठी बरं? दुसऱ्याचे बाण करू न करता का? अजिबात नाही. दुसऱ्याशी भांडणं करण्या करता का? अजिबात नाही. दुसऱ्याची निंदा करण्या करता का? नाहीच. लक्षामध्ये घ्या, जर एवढे लोक जर मेले असतील आणि एवढ्या लोकांमधून तुम्हाला मला जर जीवदान जर मिळत असेल ना, तर भगवान परमात्म्याचे उपकार आपल्यावर आहे. कारण का ज्यानं हा जीव कसा दिलाय? दान दिलाय. जेने हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीला चिंतन, तयाचे करीला चिंतन, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, काही न होणा तयाचे तो हवी वरी जाती, जग
जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा तुम्हाला मला हे शरीर भेटलं, हा देह भेटला, तो विकत भेटला का फुकट भेटला हो? कसा भेटला? पुरुष मंडळ, तुम्ही काहीच प्रत्युत्तर करत नाही, जरा फ्रेश बसा. तुम्हाला सांगते, आता हे जीवन आता चालू आहे, हा क्षण आता चालू आहे, पण थोड्या वेळानं या ठिकाणी आपण असो किंवा नसो आपल्या हातामध्ये आहे का? प्रत्येक क्षण हा आनंदाने जगता आला पाहिजे. तुम्हाला सांगते, एक माणूस माझ्या कीर्तनामध्ये अजिबात हसे ना. मी म्हटलं काय झाले बाबा? त्यांना सांगितलं, ताई माझ्यावरती भरपूर कर्ज आहे, आता आम्ही जावं का कर्ज फेडायला? पण ऐका, कर्ज जरी असलं पुरुष मंडळ तरी घाबरायचं नाही. ती एक म्हण आहे ना आपल्याकडे, ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा. पुन्हा विचारते, आवाज मोठा आला पाहिजे. ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा मर्द. वा विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मर्दाने टेन्शन घ्यायचं, बिंदास कर्ज करायचं, पण टेन्शन घ्यायचं हे पटलं भाऊ आपल्याला. म्हणून जरा फ्रेश बसा. महिला मंडळ, एका गावामध्ये एक बाई आणि तिचा नवरा अजिबात हसे ना बरं का, नवराच हसे ना. तिने अनेक जोक केले, अनेक प्रयत्न केले, पण नवरा काही हसे ना. म्हटले काय करावं बाई, आता मी एवढे प्रयत्न करते पण नवरा काही हसत नाही. म्हटले एक काम करते, तालुका कोणता आहे तुम्हाला? तालुका कोणता आहे? इगतपुरी. म्हटले एक काम करते, इगतपुरीमध्ये जरा शॉपिंग करण्याकरता जाते, बिचारा हसला तर हसला. म्हटली आता तुमचा जर हसत नसेल, पुढं मी काय सांगते ते ऐकून घ्या बरं का. बघा कशा पदर सावरून बसल्यात. पण खरं सांगणारे, आता नवऱ्याला घेतलं, इगतपुरीमध्ये शॉपिंग करण्याकरता गेली, नवऱ्याला हसवायचं होतं. आता त्या ठिकाणी प्रकार असा घडला का समोरून तिला त्या ठिकाणी एक गाढव येताना दिसलं. गाढव माहिती ना, कधी बघितलं का? हा, तिनं गाढवाला बघितलं, नवऱ्याला हसवायचं. म्हटले हो बघा ना, समोरून तुमचे पाहुणे आलेत. काय म्हटले गाढवाला बघून? समोरून तुमचे पाहुणे आलेत. पण तिचा नवरा एवढा कलाकार होता ना, तो म्हटला राम राम सासरी बुवा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जीवन जगायचे ना, पण आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. कारण का आपण बसलेला आहात, आपण आत्ता आहात, आपण सांगू आमचा आत्ताच फोन झाला, आमची आत्ताच भेट झाली होती, आम्ही आता एकत्रच जेवण केलं, तो पुढे गेला पण आम्हाला काही समजलं. कारण का क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा, राम राम स्मरादी. म्हणून काय करायचंय, आनंदाने जीवन जगता जगता त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे. कारण का माझे तुकोबऱ्या सांगतात, या ठिकाणी जो आला, प्रत्येकाला मरावं लागतं, पण ऐका आपलं सोडा, पण या ठिकाणी रामकृष्णही आले गेले. एवढे मोठे म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र, त्यांच्याकडे सामर्थ्य किती होतं, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, किती सामर्थ्यवान होते माझे भगवान प्रभू रामचंद्र. पण ऐका त्या प्रभू रामचंद्राला आपला अवतार कार्य संपवावं लागलं. दुसरे म्हणजे भगवान श्रीकृष्ण, किती सामर्थ्य, किती श्रीमंती, पण माझ्या भगवान श्रीकृष्णाला व्याधाच्या बाणाचं निमित्त करावं लागलं आणि त्यांना सुद्धा आपला अवतार कार्य संपवावं लागलं. आणि म्हणून तुकोबरे सांगतात का या ठिकाणी देवाला सुद्धा जावं लागलं तर आपलं काय. येथे उरो नाही आले अवतार, 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 येथे उरो नाही आले अवतार.
इथे उरो नाही आले अवतार आणि एरते पामर जीव किती. या ठिकाणी देवालाही जावं लागलं. पुढे सांगितले 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गई पडे काल के फाशी. कबीरदाजी सांगतात 9 ग्रह गेले 10 अवतार गेले 88,000 ऋषी गेले 33 कोटी देव गेले. मग आपण वाचणार का. पुढे माऊली गोड सांगतात मरते समयी ब्रह्मदेव जरी भेटला तरी आपलं मरण आपण चुकू शकत. पूर्वा सांगते का विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्वीच्या काळी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली प्रसन्न झाले. तुला काय मागायचं ते माग. म्हटला ब्रह्मदेवा माझ्याकडे धन आहे संपत्ती आहे ऐश्वर्य आहे मला फक्त आसावर द्या मला मरण नको. काय मागितलं मला आसावर द्या मला मरण नको. पण नाही का ब्रह्मदेव म्हटले थांब हिरण्यकश्यपू अरे मरण नको हा प्रश्न माझ्या अधिकाराचा नाही. तू बाकीचं काही माग तू काही म्हण तुला सगळं दिलं म्हटला पण मरण मी चुकू शकत नाही. काय ब्रह्मदेवा तुमची ताकद किती आहे. माऊली सांगतात लाटीचे लिहिले ते कदा न जाय पुसिले तैसे काळे गोरे पण पुसून जाय. इतकी ताकद त्या ब्रह्मदेवाची. आणि ब्रह्मदेवा अहो काय सांगता मरण चुकू शकत नाही का. अरे नाही बाकीचं काही माग. विचार केला की अरे मला ब्रह्मदेव भेटलाय मला देव भेटलाय आणि माझं मरण चुकत नाही. पण युक्ती केली ते म्हटले ना काहीतरी माग. मग असं काहीतरी मागायचं का जेणेकरून आपलं मरण चुकलं पाहिजे. म्हटला गेला ब्रह्मदेवाकडे म्हटलं हे बघा ब्रह्मदेवा मला सकाळी मरण नको मला दुपारी मरण नको आणि रात्री सुद्धा मरण नको. तथास्तु. दुसरी अट सांगितली मला आकाशामध्येही मरण नको आणि जमिनीवरही मरण नको. तथास्तु. तिसरी अट सांगितली मला आतमध्ये म्हणजे घरामध्येही मरण नको आणि बाहेर सुद्धा मरण नको. तथास्तु. चौथी अट सांगितली मला शस्त्रानं मरण नको मला आसरानं मरण नको. पाचवी अट सांगितली मला देवाच्या हातून मरण नको दानवाच्या हातूनही मरण नको आणि मानवाच्या हातूनही मरण नको. शेवटची आणि 6वी अट सांगितली हे बघा ब्रह्मदेवा या 12ही महिन्यांमधून मला कोणत्याच महिन्यामध्ये मरण नको. तुम्ही सांगा यांना आता एवढ्या अटी सांगितल्यात याला मरण येईल का. आणि त्यालाही वाटलं आता मी अमर झालो. ते हिरण्यकश्यप नाही का आपल्या राज्यामध्ये देवाचं नाव घेण्याकरता बंदी केली होती. पण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद रात्रंदिवस काय म्हणायचा नारायण नारायण नारायण. रात्रंदिवस देवाच्या नावाचं नामचिंतन करायचं. म्हटलं का रे मूर्खा अरे सगळ्या नगऱ्यामध्ये देवाचं नाव घेण्यासाठी मी बंदी केलेली आहे. तो माझा मुलगा आहे आणि माझं कसं ऐकत नाही. बाबा अहो काय करू माझी माझं झाली मनावर वाचा चंदया नामाचा लागला. माझी माझं झाली मनावर वाचा चंदया नामाचा लागला माझी मजा झाली अनावर वाचा. बाबा काय करू देवाच्या नामचिंतनाशिवाय माझं तोंड बंद राहत नाही. बाबा काय करू. राग आला. मुलाला बाळण्याचे अनेक प्रयत्न केले. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं त्याचा कडेलोट केला. छोटासा मुलगा हातीच्या पायाखाली दिलं. पण लक्षामध्ये घ्या ज्याच्या पाठीमागे माझा भगवान परमात्मा आहे ना त्याचं कुणी काही करू शकत नाही. म्हणतात ते एक वाक्य आहे ज्याच्या पाठीमागं माझा देव आहे ना त्याचे खालचे माकडं काहीच वाकडं करू शकत नाही. आलं का लक्षात. म्हणून मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात निवाराया. भक्तावर संकट येऊ दे पण निवारण करण्याची ताकद माझ्या भगवान परमात्म्यामध्ये आहे. प्रल्हाद सारखं देवाचं नाव घ्यायचा. अरे नको नाव घेऊस. अरे सांग ना तू म्हणतोस ना तो देव आहे त्या देवाचं नाव घेतोस. तो देव आहे तरी कुठे सांगू लागला.
विठ्ठल जळी स्थाळी भरला, रीता ठावा कोठे उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. बाबा, देव ज्या देवाचं नाव घेतोय बाबा, तो देव जळामध्ये आहे, स्थळामध्ये आहे, काष्टामध्ये आहे, तो देव सगळ्या जगामध्ये आहे, सर्वाभूती पाहे. एक वासुदेव. बाबा, माझा नारायण सगळ्या जगामध्ये आहे. राग आला बापाला. जवळ एक खांब होता. अरे प्रल्हादा, या खांबात तुझा देव आहे का? हो बाबा, या खांबातही माझा देव आहे. राग आला आणि रागाच्या भरामध्ये काय केलं? खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले. रागाला, रागाच्या भरामध्ये खांबावरती लात मारली, खांब दुभंगला आणि त्या खांबामधून म्हणजे नृसिंह भगवान प्रगट झाले. बोला नृसिंह भगवान की जय. त्या ठिकाणी प्रगट झाले. ऐका, ते हिरण्यकश्यपूला आपल्या बोटावरती उचललं आणि आपला जो काही उंबरा असतो ना, त्या उंबऱ्यामध्ये येऊन बसले. आता मला सांगा महिला मंडळ, आपल्या उंबऱ्यामध्ये लहान मूल जरी बसलं, आपण काय म्हणतो? उंबऱ्यामध्ये बसायचं. त्याच्यामागे काहीतरी शास्त्र आहे. पण त्याने काय केलंय का? आपल्या बोटावरती उचललं आणि कुठे बसले? दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये. पहिली अट विचारली, का रे तू म्हणाला होतास ना, मला सकाळी मरण नको, मला दुपारी मरण नको आणि रात्री सुद्धा मरण नको. तू जरा आता बाहेर बघ, सकाळ आहे का? नाही. दुपार आहे का? नाही. रात्र आहे का? नाही. कारण का? तर ती वेळ होती सायंकाळची. दुसरी अट विचारली, तू म्हणाला होतास ना, मला आकाशामध्येही मरण नको आणि जमिनीवर सुद्धा मरण नको. आता तूच बघ, तू आकाशामध्ये आहेस का? नाही. जमिनीवरती आहे का? कारण त्याला कुठे उचललं होतं? आपल्या बोटावर. तिसरी अट विचारली, तू म्हणाला होतास ना, मला आतमध्ये म्हणजे मला घरामध्येही मरण नको आणि मला बाहेर सुद्धा मरण नको. पण आता तूच बघ, आता तू कुठं बसलाय? उंबऱ्यामध्ये बसले होते. चौथी अट विचारली, तू म्हणाला होतास ना, मला शस्त्रानं मरण नको, मला अस्त्रानं मरण नको. तू माझ्या हाताकडे बघ, माझ्या हातामध्ये काही शस्त्र आहे का? नाही. काही अस्त्र आहे का? कारण ते कोण होते? नृसिंह भगवान होते आणि त्यांची नखी वाघ नखे होती. पुढची अट विचारली, तू म्हणाला होतास ना, मला देवाच्या हातूनही मरण नको, दानवाच्या हातूनही मरण नको आणि मानवाच्या हातूनही मरण नको. तू जरा माझ्याकडे बघ, मी तुला देव दिसतो का? म्हटला नाही. दानव दिसतो का? म्हटला नाही. आणि मानव सुद्धा नाही. कारण का? निम्म शरीर सिंहाचं, निम्म शरीर मानवाचं असे नृसिंह भगवान प्रगट झाले. पुरुष मंडळ, शेवटची आणि 6वी अट विचारली, तू म्हणाला होतास ना, त्या 12ही महिन्यांमधून मला कोणत्याच महिन्यामध्ये मरण नको. मग मला सांगा, 13वा महिना आहे का? कसं काय नाही म्हणता? अंगठ्या, आंबरस सगळं विसरले का तुम्ही? धोंड्याचा महिना, आंबरस, आता आलं लक्षामध्ये. तो महिना कोणता होता? अधिक मासाचा पुरुषोत्तम मास त्याला म्हणतात. आधी लक्षामध्ये घ्या, तो अधिक मास होता. आणि त्यावेळेला माझ्या नृसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपूची रवानगी यमलोकामध्ये केली. दृष्टांत संपला. बरमदेव प्रसन्न जरी झाला, पण त्याचं मरण चुकलं का? कारण तुकोबरे सांगतात, या प्रपंचाचा नियमच तो आहे. कुठला नियम? उपजला प्राणी नरा हे संसारी, 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 उपजला प्राणी नरा हे संसारी,
नरा हे संसारे आणि बैसला शेजारी काळ उषा. कारण प्रपंचाचा नियमच काय सांगतो का जो जन्माला आलेला आहे प्रत्येकाला मरावं लागतं. कारण का बैसला शेजारी काळ उषा. तो का तुमच्या आमच्या उषाशी बसलाय. आता उषा म्हणजे कोण? तुमच्या आमच्या मधली एखादी उषा नाही बरं का. तो काळ आपल्या उषाशी बसलाय. घडोघडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. म्हणून या ठिकाणी आलात. देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. पण ऐका, या जगामध्ये देवाला न मानणारे नास्तिक लोक या जगामध्ये अनेक आहेत. पण तुम्हाला सांगेल मी, तुम्ही देवाला माना किंवा न माना, तुम्ही देवाला माना किंवा न माना, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना, मात्र त्या दिवशी तुमच्या घरापुढे पाहुणे जमा झाल्याशिवाय राहणार. आलं का लक्षात? मग माना किंवा नका म्हणू, त्याला काय गरज आहे. ममे वंशो जीव लोके जीव भूता सनातनहा. तुम्ही सगळी माझीच लेकरात. म्हणून आपण सर्वांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. पण आपलं झालंय असं, आपण विश्वास ठेवतो देवाच्या नावावर कमी आणि बाकीच्या लोकांच्या नावावर जास्त. याच्यामुळं तुम्हाला मला दुःख भोगण्याची वेळ येते. तुम्हाला एक गोडच उदाहरण सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं होतं. असं नवीन लग्न झालं होतं. दोघं निवांत बसले. ती म्हटली एक काम करायचं, आपल्या सगळ्या गावामध्ये जेवढे काही नवरा बायकोचे नावं आहेत त्याच्यापेक्षा वेगळं नाव आपलं ठेवायचं. काय विचार केला महिला मंडळ? सगळ्या गावातल्या लोकांपेक्षा आपलं नाव वेगळं ठेवायचं. तो म्हटला थांब बाई, मला विचार करावा लागेल. मग ते 4-5 दिवस गेले. पुन्हा निवांत बसले. तो म्हटला एक काम कर, मला आठवलंय, एक काम करू. म्हटला माझं नाव लाडू आणि तुझं नाव जिलेबी. तुमचं लक्ष आहे ना? लक्ष आहे ना? याचं नाव काय ठेवलं? लाडू. आणि तिचं नाव काय ठेवलं? जिलेबी. आता ऐका, नवीन लग्न झालं होतं. मुलं बाळं काहीच नव्हते. हा शेतकरी होता. 2 बैल होते. एका बैलाचं नाव ठेवलं पाहुणा आणि दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक. आता यांचे 4 नावं कोणती कोणते? लाडू, जिलेबी, पाहुणा आणि चाबूक. हे 4 नावं या दोघांव्यतिरिक्त बाकी कोणालाच माहिती नव्हती. आता हा लाडू शेतकरी असल्यामुळे कामानिमित्ताने शेतामध्ये गेला होता आणि जिलेबीबाई ती घरीच होती. आता प्रकार असा घडला का यांच्या घरी एक पाहुणा आला आणि त्या पाहुण्यानं जिलेबीशी एकताच गप्पा मारल्या. पण त्या पाहुण्याला कळलं नाही का ह्या बाईचं नाव जिलेबी आहे म्हणून. ती जिलेबी सांगते म्हणे का हो पाहुणं, अहो इथं जेवण करता का शेतामध्ये लाडू तिकडे जायचं. आता याला काय माहिती नवऱ्यास नाव लाडू आहे. याला म्हटला खायचा लाडू. पाहुणं म्हटला चला, म्हटला जाऊ शेतामध्ये. आता लाडूच्या आशेनं पाहुणं कुठं गेलं? शेतामध्ये. लाडू सोबत एकटाच गप्पा मारल्या, गप्पा टप्पा झाल्या, इकडचं तिकडचं बोलणं झालं. पण त्या पाहुण्याला कळलं नाही का याचं नाव लाडू आहे म्हणून. मग त्या लाडूची बायको कोण होती? जिलेबी. ती जिलेबी लवकर घरून काय ये ना. बघा बा, लाडू म्हणतो पाहुणं अहो इथं जेवण करता का घरी जिलेबी तिकडं जायचं. आता याला काय माहिती बायकोच नाव जिलेबी. यानं विचार केला लाडू सोबत जिलेबी असला म्हणजे आनंदी आनंद. म्हटला चला ना घरी लाडून जिलेबी खायला. आता हे पाहुणं लाडू जिलेबीच्या आशानं घरी निघालं. पण ऐका, योगायोग असा झाला, या लाडूने काय केलं, आपले जे काही 2 बैल होते, कोणते कोणते झोपले का? कोणते कोणते? पाहुणा आणि चाबूक. 2 बैल शेतामध्ये बांधून ठेवले आणि हे दोघं जेवण करण्याकरता घरी आले. आता जिलेबीबाईंना यांना जेवायला वाढलं आणि ताटामधलं पाणी फेकण्याकरता घराबाहेर गेली. तेवढ्यामध्ये प्रकार असा घडला, शेतामध्ये जो काही पाहुणा नावाचा बैल बांधून ठेवला होता ना, तो बैल सुटला, घरी आला आणि जिलेबीने बघितला. ती मोठ्यानं ओरडली, म्हटली हो आपला पाहुणा घरी आला. म्हटलं काय झालं? म्हटली काय नाही, आपला पाहुणा घरी आला. तो म्हटला तू एक काम कर, पाहुण्याला इथं दाव्याने बांधून ठेव, तोपर्यंत मी चाबूक घेऊन आलो. आता याला वाटलं ही बाई मला दाव्यानं बांधणार आणि हा बाबा चापकानं मारणार. आपलं धोतर पकडलं. म्हटला बाई जरा बाहेर जाऊन आलो. जसा गेला तसा अजून काय जेवायला आला नाही. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. कशामुळे घडलं हो? या नावावर विश्वास ठेवला. पण विश्वास ठेवायचा आहे ना, माझा हा विश्वास
तुझी या नामाचा आणि म्हणून या वाचा घोष करू. पण संत ज्या नावावर विश्वास ठेवण्यास करता सांगतात तो देव राहतो तरी कुठे. जंबू या द्वीपा माझी एका पंढरपूर गाव, जंबू या दिवा माझी एका पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जय जाओ हो त्याचे चरणी लक्ष लावो, हरी बोल. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लावो. हा विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. त्याच चरणी लक्ष लावो. तो देव कुठे राहतो. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, सप्तखंडांपैकी खंड आहे त्याचं नाव आहे पंढरपूर. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाया काही भोजन म्हणजे जेवण का, मग काय तर सुख मागण्याकरता तर भगवान परमात्माकडे जायचं. कारण या जगामध्ये सुख वाटणार आहे तो म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. आणि म्हणून ऐका या ठिकाणी आलेला आहात त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण का तो कोबऱ्या सांगतात तो काळ आपल्या पाठीमागे लागलाय, तो काळ आपल्या उशाशी बसलाय. कारण ज्याप्रमाणे पुढे गोड सांगितलंय, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका आणि तैसा काळ लोकांनी येत असे. का ज्याप्रमाणे महिला मंडळ आपल्या घरामध्ये उंदरं असतात. उंदीर माहिती ना, उंदीर उंदरं उंदरं आता कळलं असेल. आपल्या घरामध्ये कोण असतात, उंदरं. पुरुष मंडळ दिल्लीमध्ये नरेंद्र, मुंबईमध्ये देवेंद्र, पिक्चरमध्ये धर्मेंद्र, आणि आपल्या घरामध्ये फक्त उंदरच का, असू द्या. मग घरामधला उंदीर माहिती ना. आता ऐका, आपल्या घरामध्ये एखादा उंदीर जर असला तर बोका 100% येणारच. ऐका, पण एखाद्या बोक्याने एखाद्या उंदराला पकडलं तो म्हणतो का, उंदीर दादा तुम्ही आज आमच्या घरी चला, आमच्या घरी आज खूप मोठा भोजनाचा कार्यक्रम आहे, असं म्हणतो का बोका उंदराला. मग काय करतो, त्याला हलूही देत नाही, पळूही देत नाही, लगेच गिळून टाकतो. त्याप्रमाणे आपली अवस्था होणार आहे. एकदा की तो काळ आला आपल्या पाठीमागे लागला, कधी जाईल देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. एक दिवस देह जाणार आहे, तो काळ खाणार आहे. म्हणून पुढे सांगितलंय, खाटिकाचे घरी आजा पुत्र पाये, कसा ब्याची गाय वाचे कैसी. का ज्याप्रमाणे खाटकाच्या घरी असतो तो म्हणजे बोकड, आणि कसाब्याच्या घरी असते ती म्हणजे गाय. आता ऐका, खाटीक त्या बोकडाला आणि कसाबी त्या गायला मोकळं सोडेल का हो, अजिबात नाही. त्याप्रमाणे तो काळ तुम्हाला आम्हाला सोडू शकत नाही. आणि म्हणून तो कोबऱ्या सांगतात, तो काळ आपल्या पाठीमागे लागलाय, पण आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. कारण का आपण म्हणू ज्ञानेश्वरीचं पारायण मला करायचंय, गीतेचं पारायण मला करायचंय, भागवताची कथा मला वाचायचे, पण पुढच्या वर्षी गावचा सप्ताह आला का सप्त्यामध्ये मी पारायणाला बसेल. पण लक्षामध्ये घ्या, पुढच्या वर्षी सप्ताह येण्याकरता आणि पारायणाला बसण्याकरता आपण जिवंत असू किंवा नसू ते आपल्या हातामध्ये आहे का. म्हणून आताचा क्षण महत्त्वाचा आहे. कबीरदासजी गोड सांगतात, जे काम उद्या करायचं आहे ते आज करा, आणि जे आज करायचंय
ते आता केलं पाहिजे, म्हणजे प्रपंच नाही तर परमार्थ. देवाचं नामचिंतन घ्यायचे, देवाचं नामचिंतन ह्या क्षणाला आता घेतलं पाहिजे. कारण का आपला भरोसा नाही, कारण आपण बसलेले आहात पण उठू द्यायचं का नाही त्याच्या हातामध्ये आहे. रात्री आपण झोपलेला होतात पण जाग आणू द्यायची का नाही. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. ओ चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. ओ चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. ओ चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलविते हरी विना, 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 कोण बोलविते बोलविते हरी विना. ओ देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. हो देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. ओ देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. ओ देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. नारायण वा, कारण सगळं त्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. आपण झोपलेला होता पण जाग आणू द्यायची का नाही त्याच्या हातामध्ये, कारण आपलं पालन पोषण करणारा जगामध्ये फक्त तोच एक आहे. ओ पालनहारे निर्गुण ओरण्यारे, तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है, तुम हमको हो सखारे, तुम हमारे रखवाले, तुम्हारे बिनु हमारा कोनो नहीं है. तुका म्हणे तुझं सोडाविना कोणी, आणि एका चक्र पाणी वाचवण्या म्हणून आपला उद्धार करायचा आहे. उद्याची वेळ आज पुन्हा येऊ शकत नाही, म्हणून तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नये, ती ऐशी घडी पुन्हा नये. पाहतो धीर एवढी जाय हो का, पाहतो धीर एवढी जाय हो का. कैसा काढलो का देत असे, कैसा काढलो का देत असे. पाहतो धीर एवढी जाय हो का, पाहतो धीर एवढी जाय हो का, एवढी जाय हो का, एवढी जाय हो. तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नये. पहा तू उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला.
विठ्ठल 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई या ठिकाणी यथामती आता अवकाश अभंगाचा धावता भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर शेवटच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये आपण ह्या कीर्तनाचा समारोप करणार आहोत. कैलासवासी रामचंद्र बाबा आज या परिवारामधून निघून गेले. एका दुःखाचा आघात त्या परिवारावरती कोसळला. 1 वर्ष झाले, पण असा एकही दिवस गेला नसेल का या परिवाराला बाबांची आठवण झाली नसेल. कारण बापाचं प्रेम, एका पतीचं प्रेम आज या परिवारामधून निघून गेला. ऐका, सांगेल तुम्हाला, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते, पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी ह्या तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जीवनामधली आई निघून गेली का आईचं प्रेम कितीही मागा, पण आपल्या आईसारखं प्रेम दुसरी बाई करू शकत नाही. जीवनामध्ये बाप निघून गेला, बापाचा आधार किती मागा, पण बापासारखा विश्वास आणि बापासारखा आधार पुन्हा मिळत नाही. कारण का आई ती आपली आईच असते आणि बाप तो आपला बाप असतो. सांगली पुरुष मंडळ, मुलीच आणि बापाचं प्रेम कसं असतं बघा. प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी मुलगी असेल. आज बाबा निघून गेले, पण बाबांच्या पश्चामध्ये आमच्या ताई आहेत. सांगेल तुम्हाला बापाचं आणि मुलीचं प्रेम कसं असतं बघा. ज्या घरामध्ये 17-18 वर्षाची मुलगी आहे, ज्या घरामध्ये 17-18 वर्षाची मुलगी आहे ना, त्या घरामधला बाप कधीच उपाशी राहत नाही. तुम्ही सांगाल कसं काय, तर ऐका. घरामध्ये आईच आणि बापाचं भांडण व्हावं, बापाला राग येतो, पण ती स्वयंपाक करते पण नवरा जेवण करत नाही. संध्याकाळची वेळ होते, ती पुन्हा स्वयंपाक करते पण जेवण करत नाही. कारण राग येतो की अरे, कुटुंबासाठी मरमर मी कष्ट करतो, कुटुंबासाठी मी राबतो आणि माझी बायको मला बोलते तो जेवण करत नाही. तिला वाईट वाटतं, अरे याने सकाळी पण जेवण केलं नाही, याने आताही पण जेवण केलं नाही. पण तिला माहिती आहे आता हे फक्त एकाच व्यक्तीचं ऐकतील, ते म्हणजे माझ्या ताईचं. मुलगी छोटीशी असते, आई जाते मुलीकडे, बाळा अगं सकाळी बाबांचं माझं भांडण झालंय ग, बाबांनी सकाळी पण जेवण केलं नाही, बाबांनी आता पण जेवण केलं नाही, बाळा अगं जा ना बाबांकडे आणि समजाव ना बाबांना. छोटीशी मुलगी असते, बापाच्या जवळ जाते, बाबा उठा ना बाबा, अहो जेवण करून घ्या ना. पण बाप ऐकत नाही. छोटी मुलगी सांगते, बाबा तुम्हाला माहिती आहे ना हो, आईचा स्वभाव भोळा आहे हो, ती वरवर बोलते बाबा, मनामधून खूप चांगली आहे बाबा, तिच्या मनामध्ये काही नाही, बोलली असेल तुम्हाला नका मनावर घेऊ ना. पण बाप ऐकत नाही. ऐका, छोटी मुलगी सांगते, ही बघा बाबा तुम्ही जेवला नाहीत ना, तुमची ताई सुद्धा जेवणार नाही. मग मात्र बापाला भीती वाटते का रे, माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे, माझी मुलगी म्हणजे माझा काळीज आहे. आज माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे, मला काहीच फरक पडत नाही, पण हीच माझी मुलगी उद्या परक्याच्या घरी जाणार, माझी मुलगी मला परकी होणार, माझी मुलगी सासरी जाणार आणि माझ्यामुळं माझ्या मुलगी उपाशी राहिली ना, याचं पाप मला लागेल. या पापाला बाप घाबरतो, उठतो, जेवण करायला बसतो. तिला आनंद वाटतो की रे माझा बाप रागावला होता, बापाला मनावले मी, आता आनंद वाटतो. आनंदाच्या भरामध्ये मुलगी किचनमध्ये जाते, एक ताट बनवून आणते. ऐका, त्या ठिकाणी मुलगी हॉलमध्ये येते, दोघंजण जेवायला बसतात. पण प्रकार असा घडतो का त्याच ताटामध्ये तोच बाप आपल्या मुलीला जेवण करू देत नाही. याचा अर्थ काय? बाप म्हणले की माझ्या संग जीवू नको, जाशील पर घरावेडी माया लावू नको. ताई आज तू माझ्या घरामध्ये आहेस ग बाळा, उद्या तू परक्याची होशील, तू परघरी जाशील आणि जेव्हा केव्हा मी जेवायला बसेल ना बाळा, मला तुझी आठवण होईल आणि तुझ्याशिवाय मला घासही गोड लागणार नाही बाळा, नको ना ग. पण मुलीला राग येतो, मुलगी उठते, उपाशी झोपते. पण लक्षामध्ये घ्या, आपल्या मुलीला उपाशी झोपून देईल तो बापच कसला. बाप म्हणेले की लेक
उपाशिनी जली, उठ उठ गाता साखर तुपात भिजली. आपल्या हातानं आपल्या मुलीला घास भरवतो, तोच आपल्या जीवनामध्ये बाप असतो. ऐका, मुलगी हळूहळू मोठी होते, उपवर होते, लग्नाची होते आणि बापाला भीती वाटते. कारण का, माझी मुलगी कशी आहे. बाप म्हणे लेकी लेक गुळाचे घागरी, लावण्य रूप तुझे घालू कोणाचे पदरी. बाप म्हणे लेकी लेक साखरेचे पोते, माझ्या ग नशिबाला जामीन कोण होते. बाप म्हणेले की माझ्या नावाला संभाळ, शेणाच्या पाटीला नाही लागत चुंबळ. बाळा, अगं सासरी चाललीस ना तू, पण माझी मान खाली जाणार नाही असं तू जीवन जर करते. प्रत्येक मुलीनं आपला बाप या ठिकाणी आहे, पण आपल्या जिवंतपणे आपल्या आईला पदरामध्ये तोंड लपवावं लागेल आणि जिवंतपणे आपल्या बापाला मान खाली घालून लागावं चालेल ना. मात्र असं जीवन आपण जगता का म्हणे. रोज महाराष्ट्रभर आपण बातम्या बघतोय, काय बातम्या आपण ऐकतो. कुठे भ्रष्टाचार असेल, कुठे बलात्कार असेल, कुठे मुली, आता नांदेडमधला प्रकार परवाचा तुम्ही बघितला असेल. इतकं भयंकर असा प्रकार त्या ठिकाणी घडतो का ज्या मुलीला आईबाप 25 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे जपतात, पण तीच मुलगी पुढे 2-3 वर्ष झाले का त्या ठिकाणी आपल्या आईबापाला विसरते. पण मात्र मुलीने सुद्धा असं करता कामा नये. कारण का, ज्या आईनं जन्माला घातलं, ज्या बापानं आपलं पालनपोषण केलं, त्या आईबापाचे उपकार आणि त्या आईबापाचे ऋण या जन्मामध्ये आपण कधी विसरायचे नाही. पण ऐका ना, हळूहळू ती मुलगी मोठी होते, उपवर होते, लग्नाची होते आणि एक दिवस मुलीचं लग्न जमतं. मात्र लग्न जमलं का दोन व्यक्तींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे आपला बाप. याला कारण असं आहे, माय बाप आईला माहिती आहे माझी ताई आज माझ्या घरामध्ये आहे ना, म्हणून माझ्या घरामध्ये मला कुणीही बोलू दे, कोणाचं भांडण होऊ दे, पण माझी बाजू घेणारी आणि माझ्या बाजूनं बोलणारी महिला मंडळ आपल्या घरामध्ये आपली लेकच असते. बापाला माहिती आहे माझी ताई माझ्या घरामध्ये होती ना, माझा नाश्ता वेळेवरती यायचा, माझं दुपारचं जेवण वेळेवरती यायचं. बाबा तुम्हाला बीपीचा त्रास आहे बाबा, गोळ्या वेळेवरती घ्या अशी म्हणणारी घरामध्ये आपली लेक असते. पण ऐका, मात्र ज्या दिवशी मुलीचं लग्न जमतं, दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ऐका, लग्नाचा दिवस उजाडतो, दुपारचे 12 वाजलेले असतात, ब्राह्मण देवता मंगलाष्टक म्हणतात आणि लक्ष्मीसारखी मुलगी बोहल्यावरती उभी दिसते. मात्र आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. बाप रडतो. पण लक्षामध्ये घ्या, ज्या वेळेला आपली संस्कृतीमध्ये असा रिवाज आहे का ज्या वेळेला मुलीचं लग्न लागतं तेव्हा आई काय करते, तुळशीला पाणी घालते. पण लक्षामध्ये घ्या, एकीकडे मुलीचं लग्न लागतंय, आई तुळशीला पाणी घालते. पण ऐका, आईच्या डोळ्यामध्येही पाणी येतं, मनामध्ये भावनांचा काहूर माजतो आणि आई रडते. माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी, आठविता बालपण अश्रू दाटले नयनी, माया पाझरली तिची डोळे पुसती पदरान, टाक अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. त्या लग्नामध्ये मुलीच्या प्रेमाकरता लग्न लागत असताना आईच्या डोळ्यामध्ये पण येतं. पण लक्षामध्ये घ्या, कुठे मंडपाच्या कोपऱ्याला उभा राहून आपला बाप त्या ठिकाणी डोळे पुसतो. मात्र त्या बापाला आपण कधी विसरायचं नाही. कारण का, असं म्हणतात बाप रडत नाही, असं म्हणतात बाप रडत नाही. पण सांगेल तुम्हाला, बाप रडत नाही ना, असं कधीच घडत नाही. प्रत्येक बाप, मग तो किती कठोर असू द्या, किती स्वाभिमानी बाप असू द्या, पण आपली मुलगी सासरला जाताना मुलीच्या प्रेमाकरता बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. बाप साठवीतो अश्रुवाट पाही त्या क्षणांची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आपली मुलगी सासरी जाताना मात्र बापाच्या डोळ्यामध्ये पाणी तर पण लक्षामध्ये घ्या, मात्र हाच बाप
जिवंतपणे असतो, मात्र काहीच वाटत नाही. पण नाही का, एकदा की बाप गेला का काय होतं. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई माईचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिता. भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तू कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तू पूर्ण करत राही. दुःख लपवून हसतो वरवरुनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप गेल्यावर ती कळेल बापाचे ते मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. आई समजा रुक्मिणी माता, बापात विठ्ठल पहावा. या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. खरं तर आनंदाने प्रपंच चालू होता, संसार चालू होता, मुलं सेटल होते, मुलीचंही लग्न झालं होतं. पण एका दुःखाचा आघात परिवारावरती कोसळला, नियतीनं घातला आणि बाबा आमच्यामधून निघून गेले. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार. माझ्या राजाचा दरबार, होता सोन्याचा संसार. माझ्या राजाचा दरबार. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदानं ढालं. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदानं ढालं. जशी अमृताची धारण, माझा सोन्याचा संसार. माझ्या राजाचा दरबार, होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार. सोडून या गेले बाबा, सोडून या गेले बाबा, मायले कराला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. सोडून या गेले बाबा, सोडून या गेले बाबा, आले कराला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा मुझ्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेले बाबा सारा परिवार. सोडून या गेले बाबा सारा परिवार. सोडून या गेले बाबा, सोडून या गेले बाबा, सारा परिवार. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. म्हणू मी कुणाला. म्हणू मी कुणाला. पण हे परमेश्वरा, खरं तर
ज्यांचे वडील आज आमच्या घरामध्ये नाहीत आमच्या बाबांना सद्गती प्राप्त देशी प्रार्थना शंभू महादेवाचरणी आपण करूयात. या ठिकाणी ज्याने 2 तास उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली आमच्या प्रभागाचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण आमचे तांबडे महाराज अतिशय सुंदर साथ दिली. महाराज आपले मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी सुंदर अशा प्रकारे गायन केलं. माझं गाव आहे कळस सांगवी आणि तालुका आहे संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आपली मुलींची वारकरी संस्था आहे. त्या मुली आपल्याकडे शिक्षण घेतात पण जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या सुंदर असं गायन केलं पाठीमागे गोड साथ दिली. या सगळ्याच मुलींचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं शूटिंग केलं या ठिकाणी आमच्या प्रभागातले ज्यांचं चॅनल अतिशय प्रसिद्ध आहे माझा कीर्तनकार आमचे बंधू उमेश दादा. खरं तर उमेश दादांचं या ठिकाणी शूटिंग आहे. खरं तर त्यांचं अतिशय गोड असं एडिटिंगसुद्धा आहे. दादा आपण या ठिकाणी आलात गोड शूटिंग केली आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी दुसरा चॅनल काय नाव आहे आपल्या हां वारकरी विठू माऊली अतिशय गोड. खरं तर बघा कधी कधी एक यूट्यूबवाला नसतो पण आज 2 आहेत. खरं तर या ठिकाणी उमेश दादा असतील आणि आमचे दादा खरं तर या ठिकाणी आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. ज्यांचे कार्यक्रमाकरता अतिशय गोड सिस्टीम आहे दादा आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. आजची जे काही सेवा आहे या ठिकाणी बाबांचे जावई आहेत आमच्या दौला दादांच्या माध्यमातून ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे सागर दादा आहेत गौरव दादा आहेत बाबांच्या पत्नी आहेत. अतिशय गोड असा परिवार आहे त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग राजकीय सामाजिक शैक्षणिक वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी ज्येष्ठ मंडळी आपण उपस्थित आहात. तुमचे नाव मी घेत नाही कारण तुमचे नाव मला माहीत नाही म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते अगदी मनापासून. आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि फक्त अगदी शेवटच्या 1 मिनिटामध्ये बाबांसाठी भजन गायचे. सर्वांनी दोन्ही हात वर करा सर्वांनी आपल्या बाबांसाठी. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदये भवामि नमः हरे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राधे राधे बोलो राधे 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली नराज झाली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली नराज झाली तुकाराम जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल आ बोलिले कुरे बेडी वा कुडी उतरे क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार ना मुला क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वराला बाबायापैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 करी दिला आपुल्या करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण या तुकोबरायाच्या म्हणण्याप्रमाणे आज या ठिकाणी ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण होतं ते असणारे आमचे मामाश्री हरिभक्तपरायण
कैलासवासी रामचंद्र पुंजाजी थेटे पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा ज्यांनी संपन्न केली त्या असणाऱ्या हरिभक्तपरायण सौ सुनीताताई गीतेश कातोरे गजे यांनी अतिशय उत्कर्षप्रमाणे ही सेवा या ठिकाणी संपन्न केली. खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांची जी संस्था आहे या संस्थेमधल्या मुली असून आणि सर्वांनी अतिशय गोड प्रकारे ज्ञानामृतम आम्हाला पाजलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने या थेटे परिवाराच्या वतीने त्यांचे आभार मानू. आणि मामांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं सर्वांना माहीत आहे कारण इगतपुरी तालुका म्हणजे मामांचा. या ठिकाणी ते मामा मेन ह्या भागामधलं नेतृत्व करणारे असे असणारे मामा प्रत्येकाच्या कार्यामध्ये हजर असायचे. प्रत्येकाला प्रेमाने सगळ्या गोष्टी जिथले तिथे करायचे असे असणारे प्रतिष्ठित आमचे मामाश्री. त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करू.